कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे खास यंदाही भव्य दिव्य किल्ले स्पर्धा। ज्या प्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो, काहीसं तसंच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे, ते महाराजांच्या गडकिल्ल्यामुळे। तर चला मग दिवाळीच्या या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ। जय शिवराय। तर आपली जी मोहीम आहे घेतला वसा अपरिचित गडांना परिचित करण्याचा, त्याच्यामधला हा तिसरा किल्ले मंगळगड। तर हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येतो। ह्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 2475 फूट एवढी आहे। गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला होता, तेव्हा रायगडावरील जे काही खजाना होतं ते सगळं ह्या किल्ल्यावरती हलवण्यात आलं होतं। हा किल्ला चंद्रराव मोऱ्यांनी बांधला होता। जेव्हा शिवाजी महाराजांनी जावळीचं खोरं जिंकलं, तेव्हा जे काही 6-7 किल्ले महाराजांच्या हाती लागले होते, त्यापैकीच हा एक गड। तेव्हा त्याचं नाव होतं कांगोरी। का तर ह्यावर कांगोरी देवीचं मंदिर आहे। शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला काबीज केला, त्याच्यानंतर त्याचं नाव त्यांनी मंगळगड असं ठेवलं। ह्या किल्ल्यावरती आता बघण्यासारखं तसं काही शिल्लक नाही आहे, सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे। पण मी माझ्या कल्पनेतून ते सगळं उभं केलं आहे। इथे कांगोरी देवीचं मंदिर, काही पाण्याची टाके आणि बाले किल्ल्यावरील उद्ध्वस्त वास्तू आणि उद्ध्वस्त दरवाजा अशी ठिकाणं आपण पाहू शकतो।